हे भारत माते, कित्येकांच्या बलिदानाने तुझा हा स्वातंत्र्य यज्ञ संपन्न झालाय आणि वंदे मातरम हा मंत्र सिद्ध झालाय। हा मंत्र म्हणजे निव्वळ जयघोष नाहीये, तुझ्या लेकरांनी तुला दिलेली वंदन आहे। तुझ्या समोर आल्यावर ना आम्ही कुठल्या धर्माचे राहत ना कुठल्या जातीपातीचे। तुझ्या समोर आल्यानंतर आमची जात, आमचा धर्म फक्त एकच, भारतीय। कुणाच्या डोक्यावर टोपी असली, कुणाच्या डोक्यावर कुपी असली, कुणाच्या डोक्यावर फेटा असला, तरी सुद्धा तुझ्या सगळ्या लेकरांच्या डोक्यावर तुझा एक अदृश्य हात आहे आणि तुझ्या या आशीर्वादानेच तुझी सगळी लेकरं पुढे सरसावतात। एका आईने कसं जगायचं ते शिकवलं आणि दुसऱ्या आईने जगण्याचं उद्दिष्ट दिलं। का जगायचं ते शिकवलं आणि आज तिच्याच रक्षणाची जबाबदारी आली आहे माझ्यावर आणि मी हे माझं कर्तव्य समजते। आज मी माझी टीम, माझी माणसं सगळं सोडून इथवर आली आहे, पण इथून परत जाताना मला भारत मातेची मुलगी म्हणूनच परत जायचंय। माझी ओळख कोणासमोरही येणार नसली तरी माझ्या देशाची ओळख मला कायम अबाधित ठेवायची आहे। शत्रू राष्ट्र हल्ल्यासाठी स्त्री शक्तीचा वापर करणारे कदाचित त्यांना विसर पडलाय। इतिहासात सोनेरी पानांनी ज्यांचं नाव लिहिलं गेलंय त्या सगळ्या स्त्रियाच आहेत, तुझ्या लेकीच आहेत। त्यांना आठवण करून द्यावी लागणार आहे झाशीच्या राणीची, सरोजिनी नायडूंची, अरुणा असफ अलींची, कॅप्टन लक्ष्मी सहगल या तुझ्या लेकींची। आमची स्त्री शक्ती कधी कोणाची घरं उद्ध्वस्त करत नाही, पण जर आमच्या घरावर कोणी नजर टाकली तर त्यांना ऑपरेशन सिंदूरची आठवण करून दिली जाईल, कारण आम्ही तुझ्या लेकी आहोत। आणि आज तुझी ही लेक सांगतीये, शत्रू राष्ट्राचा उद्देश यशस्वी होऊ देणार नाही, मग शहीद झाले तरी 72। मरणानंतर सफेद चादर ओढण्यापेक्षा तिरंग्यात लपेटून अभिमानाने आणि स्वाभिमानाने मरे, तुझ्यासाठी मरे। भारत माता की